आपण प्रत्येक जण खाली बसूया. राधी खलानामशन यामध्ये किती लोक होते जीसस कॉलच्या मीटिंग मध्ये? लाईव्ह बघितलं. देवाचा अभिषेक होता तिथं. हालेलुया. होता का नव्हता? कोण होता? तुम्ही आणि तुम्ही. अद्भुत कार्य होतं. हालेलुया. तुझा अभिषेक परमेश्वर आज देखील इथे बघणार. एक गोष्ट बसा ना, एक गोष्ट पाहिजे तुमच्यामध्ये, एका आत्मेमध्ये आपण येतो. कोण कोणत्याच वेगळ्या पद्धतीने गाणं जातं, कोणत्या गाण्याचं पुढं जातं, कोण मागे राहतं, कोण फास्ट बोलतं. एका आत्मेमध्ये, त्याच्यामध्ये एका आत्म्यामध्ये. हालेलुया. मग बघा अभिषेक कशा पद्धतीने तुम्हाला होतो. जो तुम्हाला पुढं चालवत आहे त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न. हालेलुया. येशूने मी गेल्या मंगळवार आहे ना, त्याच्या मागच्या मंगळवार, त्याच मंगळवार एक अभ्यास दिला होता. किती लोक करून आले? जोरात काय होता? काय कोण काय बोलतंय? कोणाला एक सत्व काय अभ्यास होता? किती वचन आहे बघा. तुम्हाला वाचताय तर तुम्ही बोलताय, बरोबर? तुम्ही वाचलं, शोधलं, तुम्ही बोलताय कोणाला. पण तुम्ही असं बोललं पाहिजे, ज्यांना लिहिता वाचता येत त्यांनी तुमचं ऐकून दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. बाबा रे, यशया 60:1 मध्ये असं लिहिलेलं आहे, उठ प्रकाश. तुम्ही वाचलंय ना, तुम्ही ऐकलंय ना. ज्यांना लिहिता वाचता येत तुमचं बोलणं दुसऱ्याला ज्ञान देणार असं. हालेलुया. तुम्ही असं बोला, ज्यांना लिहिता वाचता येत त्यांना बोला. तुमच्या आजूबाजूला कोण आहे बघा, त्यांना सांगा. यशया 60:1 काय म्हणतात? उठ प्रकाश तुझ्याकडे. पण मी झोपलोय आता, मी झोपलोय माया, बरोबर ना? सूर्य उगाला माणूस उठतो ना, तसंच वचन लिहिलंय, उठ आता वाजा. उठ. किती वेळ तू तुझ्या प्रॉब्लेम मध्ये जीवन जगणार आहेस? किती वेळ तू तुझ्या लोकांसाठी प्रार्थनेमध्ये वेळ घालवणार आहेस? किती वेळ तू अश्रू ढाळत बसणार आहेस? किती वेळ तू रडत बसणार आहे? माझं पोरग, माझी सून, माझं गाव, माझं नाव, माझी जागा, माझं घर, माझं दार, माझं हे, माझं ते. या अंधारातून तू आता बाहेर निघ. कशातून? या अंधारातून तू आता बाहेर निघ. हे बाद झालं आता. आपली रात्र रडण्यामध्ये गेलेली. आयुष्यातले एवढे दिवस आपले काय झालेले? रडण्यामध्ये गेले. देवा माझे, प्रभू माझं ते, देवा माझं हे, माझं हे, माझं 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 मी 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 ह्याच्यामध्ये तो प्रकाश तिथंच राहिला नाही. त्या प्रकाशामध्ये आम्ही येतच नाही. काय होत नाही? त्या प्रकाशामध्ये आम्ही येतच नाही. त्या प्रकाशासाठी प्रभूने बोलवलं ना, त्या प्रकाशापर्यंत आपण पोहोचतच नाही. मला एक सांगा, तुम्ही जर आता, मला माहिती नाही बायबल किती लोकांनी वाचलंय किंवा नाही वाचलंय, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःसाठी कधी प्रार्थना केली का? मोशेने स्वतःसाठी कधी प्रार्थना केली का? एलिया माहितीये कोणाला? हा, एलियाचं नाव ऐकलं का? त्यांनी काय केलं होतं? अजून पाऊस बंद पण केला होता ना. नुसतं पाऊसच नाही, अजून एक काहीतरी पाडलं होतं. हा, नाही पाडलं काहीतरी. काय पाडलं? हा, काय बोला. म्हणजे आहे छोट्यापैकी बायबल वाचणारे लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे. ते एलियाने चॅलेंज दिलं.
तुमचं केलं नाही स्वतःसाठी स्वतःसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी काय त्यांना एकच माहिती होतं, प्रकाश माझ्याकडे आलेला आहे, मी प्रकाशमान आहे आणि मी जिथं कुठं अंधारामध्ये जाईल तिथं प्रकाशमान होईल. हालेलुया. आपण काय करतोय, त्या प्रकाशाला ठेवतोय. मागच्या वेळेस सांगितलं होतं का मी ते प्रकाशाचं? बघू रे मोबाईल, जरा लाईट लावून दे. रुमाला आहे का? आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करत आहे, वचन तर भेटलंय आम्हाला, काय ओट प्रकाश मानो. मग हा प्रकाश आपण घेतला आहे, काय घेतला आहे? मग या प्रकाशावरती काय केलंय, माझ्या कामाचं टेन्शन कमी झाला ना प्रकाश. हा, माझ्या कामाचं टेन्शन, मग आता माझ्या नवऱ्याचं टेन्शन, आता माझ्या भावाचं टेन्शन, आता माझ्या कंपनीचं टेन्शन, माझा रोग आजार दिसतोय का प्रकाश? झाकून टाकलं. त्याला पूर्ण जो प्रकाश माझ्यामध्ये आला त्याला मी काय केलेला आहे, झाकून टाकलं, अंधार करून टाकला. देवाला ज्यावेळेस तुम्ही बोललात ना, देवाने वचन तुम्हाला दिलं ना, बोट प्रकाशमान हो. प्रकाश तुझ्याकडे काय झालेला आहे, त्या क्षणी असा प्रकाश तुमच्यावरती आला. या प्रकाशाकडे बघू पण शकत नाही, डोळे आपले काय होतात, चमचम. हा तर मानवाने बनवलेला प्रकाश आहे, पण देवाचा प्रकाश कसा असेल? आणि तो बोलतो तो प्रकाश तुझ्याकडे आला. पण ह्या प्रकाशाला मी काय केलेलं आहे, असं माझ्या प्रॉब्लेमनी, माझ्या प्रार्थनेने, माझ्या अडचणीने, माझ्या गोष्टीने ह्याला काय करून ठेवलेलं आहे. आणि हा दिसतो ना प्रकाश, एवढा एवढा प्रकाश दिसतो ना. मग ह्या प्रकाशामध्ये मग मी लोकांसाठी प्रार्थना करतो, लोकांसाठी पळतो, सेवेला पळतो, मिटिंगला पळतो, इकडं पळतो. लोक पण बघतात, अरे प्रकाश माने, पण हा दिसणारा प्रकाश एवढाच. कळतंय का? कळतंय का? बोला झोपलेले हालेलुया. इथले सगळे लोक जागे असतात. हा प्रकाश अशा पद्धतीने मी झाकून ठेवलेला आहे. म्हणून प्रियानो, बंद झाला की प्रकाश. हा प्रकाश जो वचनाचा तुमच्यामध्ये आलेला आहे, स्तुती आराधनेचा जो तुमच्यामध्ये आलेला आहे, अभिषेकाचा जो प्रकाश आलेला आहे, हा अंधकाराच्या सत्तेच्या विरोधातला आहे. कशाच्या विरोधामध्ये? हा प्रकाश जर तुम्ही वापरत नसाल, हा कसा ऑटोमॅटिक बंद झाला, तसा तो प्रकाश पण टिम 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 तुमच्यातून काय होणार आहे, कमी. 2 आठवडे झाले तरी मी माझ्याच गोष्टीसाठी प्रार्थना करतो. 3 आठवडे झाले तरी मी माझ्याच गोष्टीसाठी प्रार्थना करतो. 4 आठवडे झाले, महिना झाला, वर्ष झाले, मी माझ्याच गोष्टीसाठी प्रार्थना. आयुष्य निघून चालले तरी मी माझ्याच गोष्टीसाठी काय करत आहे, प्रार्थना. देव तो बोलतोय, बाबा रे, मी माझा प्रकाश तुला दिलेला आहे. प्रकाश माझा पुत्र आहे. हालेलुया. परमेश्वर काय म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचं वचन हे प्रकाश आहे. हालेलुया. आणि हे तुमच्या आमच्यासाठी दिलेलं आहे. पण हा प्रकाश आम्ही अंधारामध्ये नेतच नाही हो. म्हणजे कळतं का मी काय बोलतोय? कोणता अंधार? ज्यांना परमेश्वराची माहिती नाही. अहो, आपल्या घरातला पहिला अंधार काढा. ते ज्यांना माहिती नाही त्यांना सोडा, तर देव करेल त्यांचं. पहिला आपल्या घरातलं बघा. आमच्या घरातल्या अंधारात प्रकाश नेतच नाही आम्ही. आमच्या घरातल्या अंधारामध्ये आम्ही प्रकाश घेतला. आणि जोपर्यंत घरातला अंधार जात नाही तोपर्यंत बाहेरच्या प्रकाशात, बाहेरच्या लोकांमध्ये तुम्ही काय करणार? आज मी प्रार्थना करतो मला काम भेटू दे, आज मी प्रार्थना करतो माझा महिना अखेरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होते, मला हे होते. बंद करा या सगळ्या गोष्टी. प्रकाशाच्या गोष्टीवरती मनन करायला सुरू करा. काय करा? देवाच्या गोष्टीवर ते मनन करायला सुरू करा. योहानाचं पुस्तकाच्या 4 अध्यायामध्ये एक पंगू मनुष्य लिहिलेला आहे, पक्षपाती माणूस. कोण आहे? पक्षघाती माणूस आहे. त्या बेसच्या तळ्याच्या बाजूला तो पडलेला आहे. 38 वर्षापासून. किती वर्षापासून? 38 वर्षापासून तो त्या तळ्याजवळ पडलेला आहे. आणि तो नेहमी काय प्रयत्न करतो माहितीये का? आणि त्या तळ्याचं एक वैशिष्ट्य असे, त्या तळ्याचं एक वैशिष्ट्य असे, ते पाणी देवदूत येऊन हलवतात. काय? देवदूत येऊन ते पाणी हलवतात. आणि ते पाणी जर हल्लं, आणि त्या पाणी हल्ल्याबरोबर जर एखाद्या आजारी माणसाने, जगातला कितीही मोठा आजार असू द्या, कसलाही आजार असू द्या, त्या पाण्यामध्ये जर उडी मारली किंवा त्या पाण्यामध्ये जर त्या पिरियडमध्ये जर पडला, कोणत्या पिरियडमध्ये? देवदूत ज्यावेळेस पाणी हलवतं त्यावेळेस, तर तो माणूस काय होतो? तिथं बरा होतो. ही
बायबलने दिलेली साक्ष आहे की त्या तळ्यामध्ये देवदूत पाणी हलवतात आणि त्यावेळेस जर कोणी हात टाकला किंवा कोणी त्यात उतरलं तो माणूस काय होतो, बारा होतो. ही बायबल मध्ये दिलेली गवाही आहे. तर 38 वर्षापासून एक माणूस इथं पडला. आता तिथं पडून एकच प्रयत्न करतो की देवदूत पाणी हलवून मी तिथं जाऊन काय करा, उडी टाकत. मी उडी टाकल आणि मी काय होईल, बारा होईल. पण हे करायच्या अगोदर काय होतं, त्याच्या अगोदर कोण ना कोण त्या पाण्यामध्ये काय करतो, उडी मारतो. कोण ना कोण येतो त्याच्या अगोदर काय करतो, उडी मारतो आणि तो काय होतो, बारा होतो. पण हा माणूस जो 38 वर्षापासून जो आहे तो काय बारा होत नाही. आणि एक नाही, दोन नाही, तर त्याचा माहिती नाही त्याचं किती आयुष्य असेल, पण 38 वर्ष तो फक्त हाच प्रयत्न करत की मी पाण्यामध्ये उडी मारणार, मी बारा होईल. आणि आजही आमच्या जीवनामध्ये हीच गोष्ट आहे. आम्हाला माहिती आहे प्रार्थनेला गेलं तर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. बोला हालेलुया. मीटिंगला गेलं तर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. कोण मोठा सेवक आला, त्या सेवकाच्या प्रार्थनेला गेलं, त्याचा हात डोक्यावरती घेऊन ठेवा, प्रार्थना केली तर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. हे त्या 38 वर्ष दुखणेकराच्या मनात जसं ठरलेलं आहे ना, की पाणी हल्लं तर मी बारा होईल. का होईल? हॅलो, माझ्याकडे लक्ष द्या. काय पाणी हल्लं, देवदूतांनी पाणी हल्लं, मी जर त्याच्यात उतरलो तर मी काय होईल, तसं आमच्या डोक्यामध्ये पण भरलं. गेले कित्येक वर्ष, कित्येक महिने आमच्या डोक्यामध्ये एक भरलेलं आहे. मी जर ह्या सभेला गेलो, मी जर ह्या मीटिंगला गेलो, मी जर प्रार्थना अशा माणसाकडून प्रार्थना करून घेतली, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह. दुःखाची आणि खेदाची मोठी गोष्ट ही आहे की ते प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत आणि त्याच्यामध्ये वर्ष वायाला चालले. किती लोकांना खरं वाटतंय, हात वर करा. खोटं वाटतंय? वर्ष चालले, वायाला चालले आयुष्य. प्रार्थना होत चालली, आराधना होत चालली. चर्चचे लोक वाढतात, कमी होतात, येतात, जातात. पण मी हाय जैसा तो तैसा. पॅरलिस जसं नाही का, त्या माणसाला पक्षघाती माणूस आहे, त्याला पॅरलिस झालेला आहे, तो अर्धा मरून पडलेला आहे. पण तळमळ आहे कुठं तरी. ह्या तळमळ मध्ये आम्ही काय झालो, अडकलो. आणि ही तळमळ काय, ही तळमळ तुम्हाला नीट होऊ म्हणतात. कसं काय बोलतो, फक्त जटिल. ह्या तुमच्या घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टी त्या ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय त्या सॉल्व का होत नाही? बोलू शकतात का होत नाही? ब्रदर, मी तर 4 वेळा तुमच्याकडे आलो प्रार्थना करायला, माझ्या ते कामच झालं, उलट प्रॉब्लेम वाढला. का होत नाही सांगा बरं? आणि काय होतं, भेटला असेल वाचायला सुरुवात करा ना. त्यानंतर यहुदांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतेसदा असे म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या आहेत. एक मिनिट, 5 वचन 5व्या देतो 5 वचन. तेथे 38 वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? येशूने त्याला ओळखलं. येशू ज्यावेळेस त्या गोष्टी केला त्यावेळेस त्याला त्यांनी ओळखलं आणि त्यांनी हे जाणलं की हा कित्येक वर्षापासून इथं काय झालेला आहे, पडलेला आहे आणि ह्याला बरं व्हायचं. आणि त्यावेळेस प्रभू येशू त्याला काय बोलतोय, तुला बरे होण्याची इच्छा आहे. तर पुढं काय झालेलं आहे बघा. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताने एकाच शब्दामध्ये त्याला विचारलं. प्रभू येशूने विचारलं की त्याला तू किती वर्षापासून इथं पडलेला आहेस?
प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलं का तू कित्येक दिवस झाले तू इथं आहे पण तू बरा का होत नाही? प्रभू येशूने एकच प्रश्न केला, बाबा रे तुला बरं व्हायचंय का? काय? हॅलो, माझ्याकडे बघताय का? बाबा रे तुला बरं व्हायचंय का? आता ह्या माणसाची कॅसेट काय वाचा, वाच बाई. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज पाणी उचलते तेव्हा मला तळ्यात सोडवावयास माझा कोणी माणूस नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने विचारला तुझ्या बरोबर किती लोक आलेत बाबा रे? नाही. तुला पाण्यात सोडायला कोण नाही का रे? तुला हे करायला हाय का रे? ह्या गोष्टी विचारल्या त्यांनी एकाच भाषेत विचारलं, बाबा तुला बरं व्हायचंय. उत्तर काय पाहिजे? हा किंवा? तर ह्याने काय सांगितलं, जेव्हा पाणी उसळतं तर जे पाणी हलतं त्यावेळेस माणूस माझ्या जवळचं कोण नाही आणि मी काय तिथं वाचा पुढं मी जातो न जातो तो दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. काय होतंय, मला माणसं उचलून न्यायला, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, मला मदत करायला कोण नाही. मला कुठून पैसा येईल, मला काम करायचंय, मला हे करायचं, मला ते करायचं. मी कसं जाऊ प्रार्थनेला, मी कसं येऊ मीटिंगला, गाडीची सोय नाही, उशिरा होतं, हे होतं, मी कसं काय करू? ही सगळी कॅसेट होते. प्रभू येशू एकच बोला, बाबा तुला नीट व्हायचंय, तुला बरं व्हायचंय. पण हा या सगळ्या गोष्टी करतोय आणि देवाच्या आशीर्वादाकडे विलंब होतो. देव तिथं उभा आहे कशासाठी? त्याला बरं करण्यासाठी. बरं करण्यासाठी. देव हे विचारत नाहीये त्याला. प्रभू येशू बिलकुल त्याला विचारत नाही तू किती वर्षापासून चर्चला जातोस, का तू आज नवीन आलेला आहेस, का तू काय करतोय, तुझं गाव कोणतं, तुझं माहेर कोणतं, तुझी सासरवाडी कोणती, तू कुठं कामाला आहे, तुझा मालक कोणता आणि तुझा पास्टर कोणता, तुझ्याकडे ब्रदर कोणता येतो, तुझ्याकडे सिस्टर कोण, हे प्रभू येशू ख्रिस्त बिलकुल विचारत नाहीये. तू एकच बोलत आहे, बाबा रे माझ्या पुढे तू आहेस, तुला बरं व्हायचंय का? बाबा रे तुला तुझ्या जीवनातल्या प्रॉब्लेम मधून बाहेर यायचंय का? बाबा रे तुझे इतके दिवस वायाला गेले, तुला ते भरून काढायचेत का? हे कोण विचारत आहे? हे प्रभू येशू ख्रिस्त विचारत. पण आमच्या जीवनामध्ये ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळेस एक गोष्ट तुम्हाला मी शिकवतो. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये असता, अन्य भाषेमध्ये असता, तुम्ही इकडं तिकडं बघू नका, तुम्ही डोळे उघडू नका, तुम्ही फक्त तुमच्या देवाबरोबर काय करा? एन्काउंटर करा. एन्काउंटर म्हणजे तुम्ही त्याला भेट द्या. तुम्ही काय करा? त्याला भेट द्या. तुम्ही त्याला मिठी मारा. तुम्ही त्याच्यामध्ये हरवून जा. लोक याच गोष्टीमध्ये तुमच्या जीवनातली हीच सगळ्यात मोठी चूक आहे की जो वेळ असतो ज्यावेळेस तुम्ही वचन अभिषेक ज्यावेळेस तुमच्यावरती वाहत असतो, तुमचं लक्ष इकडं तिकडं असतं. येशू ख्रिस्त काय बोलतोय तुम्ही ऐकू शकतच नाही. तर तुमच्या डोक्यामध्ये दुसऱ्या गोष्टी असतात. तुम्ही बघायला आलेला असतात काय चाललंय, काय होणार आहे, काय नाही. तुम्ही येशूला भेटायला येत. तर बायबल सांगतं ज्यांना येशू भेटला त्यांचं जीवन बदललं. काय झालेलं आहे? ज्यांना येशू भेटला त्यांचं जीवन बदललेलं, त्यांचं जीवन पहिल्यासारखं राहिलेलं नाही. ज्यावेळेस आपण आत्म्यामध्ये असतो, हॅलो, ज्यावेळेस आपण आत्म्यामध्ये असतो, आपला आत्मा आणि प्रभूचा आत्मा एक न झाल्यामुळं आपल्या जीवनातले आयुष्यातले दिवस असेच चालले, प्रॉब्लेम असेच चाललेले. तुम्हाला मनाला समाधान वाटतं प्रार्थनेला आलोय, तुम्हाला मनाला समाधान वाटतं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचा आत्मा प्रभूच्या आत्म्याबरोबर जाडला गेला पाहिजे. काय झाला पाहिजे? परमेश्वराच्या आत्म्याबरोबर तुमचा आत्मा कनेक्ट झाला पाहिजे. आणि हीच गोष्ट न झाल्यामुळं तो 38 वर्ष काय झालेला आहे तसाच पडून. अहो, आरोग्य देणारा देव, देवदूतांचा राजकुमार त्याच्या पुढे, ज्यांनी देवदूतांना बनवलं तो त्याच्या पुढे, आणि तो त्याला विचारतोय तुला बरं व्हायचं. पण आमच्या डोक्यामध्ये काय? देवदूत येऊन पाणी हलवतात, मग मला कोणीतरी पाण्यात टाकलं पाहिजे. आज एवढे वर्ष झालेत पण हेच.
ह्या गोष्टी आज आमच्या जीवनामध्ये त्याच आहेत. काय कळतं का मी काय बोलतो? आमच्या डोक्यामध्ये काय आहे, आम्ही असं केलं तर असं होईल, मी तसं केलं तर तसं होईल. या 4 गोष्टीने आम्हाला असं बांधून ठेवलं. मी काहीतरी केलं तर घडल. पण बायबल म्हणतं बाबा रे, देवाच्या सानिध्यामध्ये स्वतःला झोकून दे. काय कर? त्याच्या उपस्थितीमध्ये स्वतःला वाहून दे. परिस्थिती ऑटोमॅटिक बदलायला सुरुवात होईल. हालेलुया. परिस्थिती ऑटोमॅटिक बदलायला सुरू होईल. जिथं मृत्यू आहे तिथं जीवन यायला सुरुवात. मी तुम्हाला सांगतो, ती मुलगी चालली कशी? 1000 लोक होते, 1000 पेक्षा कमी जास्त जे काय असेल ते, पण त्यांचा आत्मा प्रभूच्या आत्म्याबरोबर कनेक्ट नाही होऊ शकत. पण त्या पोरीने फक्त वाणी ऐकली. तिच्या डोक्यावरती असं हात ठेवून प्रार्थना केली नाही की तिला चल म्हणा. तिला फक्त एकच म्हणलं, उठ चल येशूच्या नावात चाल. ती उठली, चालू लागली. तर तिच्या आत्म्याने प्रभूच्या आत्म्याची वाणी ऐकली. हालेलुया. आणि ज्यावेळेस आत्मा आत्म्याला कनेक्ट होतो, तसं एक पुरुष आणि स्त्री एकत्र आल्यानंतर मूल जन्माला देते, नाही का? बरोबर आहे का चूक आहे? एक मूल जन्माला येतं ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष एकत्र येतात. गोष्ट लक्षात येते का तुम्हाला? त्या पद्धतीने प्रभूचा आत्मा तुमचा आत्मा एकत्र येतो, त्यावेळेस चमत्कार घडतात, अद्भुत गोष्टी घडतात. बोला झोपलेले हालेलुया. काय बोललो मी तुम्हाला? प्रभूचा आत्मा, त्यावेळेस नवीन गोष्टी उत्पन्न होतात. नवीन गोष्टी जीवनामध्ये उत्पन्न होतात. नवीन गोष्टी तुमच्या समोर येतात. पण आमचं काय होतं, आम्हाला आमचा आत्मा आहे का नाही हेच माहिती नाही. हा, आम्हाला आमचा आत्मा आहे का नाही हेच माहिती नाही. कारण आमचा आत्मा एवढा दबलेला आहे, जसं त्या रुमालाने प्रकाशाला बांधलं नाही का, त्या लाईटीला बांधलं, तर आत्मा आम्हाला आहे का नाही हेच माहिती नाही. आम्ही फक्त आमच्या घरातल्या गोष्टीसाठी, आमच्या प्रॉब्लेमसाठी, आमच्या गोष्टीसाठी प्रभूचं नाव घेतो. पण प्रभू म्हणतोय, तुझ्या आत्म्याला तू प्रकाशमान करायला सुरू कर. तू जिथं पण अंधारात जाशील तर प्रकाशमान होशील. हालेलुया. तुझ्या पुढे येणारा आजारी माणूस पण बरा होईल. तुझ्या पुढे येणारा भिकारी माणूस पण श्रीमंत होईल. लंगडा, पांगडा, आंधळा, जो कोणी असेल तो बदलून जाईल तुझ्या पुढे. पण आम्हाला त्याची काही गरज पडली नाही. आम्ही काय करतोय, आमच्या बत्तीवरती ठेवतोय कापड, आमच्या बत्तीवरती ठेवतोय गोदाड्या, झाकून ठेवलंय. आणि देवा माझं काम कर ना देवा, लग्न माझ्या पोराचं लग्न. देव बघून बघतो, बाबा रे, अरे हे सगळं काढ, सगळं ऑटोमॅटिक घडत. हालेलुया. हे सगळं तुझ्या मागे ऑटोमॅटिक येईल. तुला फक्त गरज काय माहितीये का? माझ्या आत्म्याची ज्योत तुझ्या आत्म्यावर पेटवण्याची. हालेलुया. फक्त गरज आहे तुला माझ्या आत्म्याची ज्योत तुझ्या आत्म्यावर पेटवण्याची. हालेलुया. जर ती पेटली, तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाही, तुम्हाला कोणत्या गोष्टी मागण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे यायला सुरुवात होईल. हालेलुया. हालेलुया. कळतं का तुम्हाला? अशा पद्धतीने तो माणूस वर्षानुवर्ष तिथंच पडू नये. आणि आमचं ख्रिस्ती जीवन म्हणा, जे काय आम्ही प्रभू येशूचं नाव घेतोय, फक्त नाव घेतोय, त्याला समजू शकत, काय करू शकत नाहीये. ह्या माणसाला हे माहिती नाहीये की हा माणूस बनवणारा देव, हा जग बनवणारा देव आहे, हा देवदूत बनवणारा देव आहे, माझ्या पुढे उभा राहिलेला आहे. कुणा पुढं? आणि हा मला बोलतोय की तुला बरं व्हायचंय. ही गोष्ट त्याला न कळाल्यामुळं तो तिथं कन्फ्यूज आहे. आमच्या जीवनात हीच आहे. आराधनेतली वेळ जी महत्वाची वेळ असती, आम्ही बोलतो ना का, प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहा. आम्ही बोलतो हात वर करा, प्रार्थनेमध्ये जा, तुमचं मन मोकळं करा. प्रियांनो, ती जी एक वेळ असते ना, ती जीवनातली खूप महत्वाची वेळ असते, जीवन बदलणारी असते. म्हणून एक वचन योहान 4:24 मध्ये काय लिहिलेलं आहे? आत्म्याने माझे आराधक माझी उपासना आत्म्याने व खरेपणाने करल. कसे करतील? आत्म्याने आणि खरेपणाने ते उपासना करतील. नुसतं मोठ्याने उड्या मारल्याने, टाळ्या मारल्याने आराधना होत नाही. आत्म्यातून जी आराधना येते, जी आराधना तुम्हाला देवाच्या आत्म्याशी काय करते? एकरूप करते. काय करते? ती गोष्ट, ते जीवन
बदलल्याशिवाय. मी काय बोलतोय लक्षात येते का तुम्हाला? ते मिलन पवित्र आत्म्याबरोबर तुमचं होणं खूप गरजेचं. तुम्ही कोणत्याही प्रार्थनेला जा, कुठेही प्रार्थनेला जा, पण देवाच्या आत्म्याशी जर तुम्ही कनेक्ट होत नसाल ना तर त्याचा फायदा काहीच नाही. म्हणजे 38 वर्षासारखं पडून राहिलेलं अर्ध मेलेलं जीवन. एक गोष्ट शिका, तुमच्या आजूबाजूला कोण आहे काय काही बघू नका. आराधनेमध्ये वाहत जा, असं त्या पाण्यामध्ये त्या नाही का पाण्याच्या प्रवाहाबरोबर असं वाहत जा की तुमचं कुठंतरी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एन्काउंटर होईल. काय होईल? एक तुमची भेट होईल आणि ही भेट तुमचं जीवन बदलणार. नाही तर काही फायदा नाही तुझ्या. तुम्ही तेच करत बसणार आहे, माझा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम, मला हे करायचं मला ते करायचं मला ते करायचं मला ते. ह्याच्यामध्ये तुमचं जीवन निघून जाईल. का होऊन जाईल? झोप आली असेल तर बोला ना. ह्याच्यामध्ये जीवन निघून जाईल. देवाच्या आत्म्याशी कनेक्ट व्हायला शिका. मग त्यावेळेस देव तुमचे डोळे असे प्रकाशमान करल, देव तुमचे अंतःकरण असं प्रकाशमान करल, कारण प्रभू देव बोलणार ना ओठ चालू लाग, तुम्ही पण त्याच पद्धतीने चालू लाग. तुम्ही जर बोललात ओठ चालू लाग तर लंगडे पांगडे तुमच्या पद्धतीने चालू लागतील. हालेलुया. त्या कनेक्शन मध्ये ताकद, त्या सानिध्यामध्ये सामर्थ्य, त्या सानिध्यामध्ये पावित्रता आहे, त्या सानिध्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, त्या सानिध्यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं काय निराकरण. पण आम्ही तिथपर्यंत पोहोचतच नाही. आम्ही काय होत नाही, त्या तळ्याच्या भोवतीच आम्ही पडलो. ते तळ म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? ते तळ म्हणजे देवाची मंडळी, ते तळ म्हणजे चर्च आहे. ह्या चर्चच्या अवतीभोवतीच पडलोय. त्यांनी काय सांगितलं, ह्या पाण्यामध्ये जर कोणी माणूस गेला तर तो बरा होतो. मंडळीत गेलं की माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण कोणत्या माणसाचे होतात? जो त्या योग्य समय देवाच्या उपस्थितीमध्ये तिथं असतो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह. देवाची उपस्थिती तिथून निघून गेल्यानंतर तुम्ही किती बोंबलत बसा, काही फायदा नाही. आणि ही देवाची उपस्थिती जाणवणं हे तुमचं काम कधी असतं माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये असता, ज्यावेळेस तुम्ही आराधनेमध्ये असता. पण मेन प्रॉब्लेम काय माहितीये का? सैतानाने तुमचे डोळे कधीच बंद होऊन देत नाही. सैतान कधीच तुम्हाला देवाच्या आत्म्याची वाणी ऐकून देत नाही. कान, डोळे आणि तोंड सैतानाने असं बांधून ठेवलं. म्हणून काय होतंय, मारा मारा भटकते राहतात. इथली प्रार्थना तिथली प्रार्थना, इथली मंडळी तिथली मंडळी, हा ब्रदर तो ब्रदर ती सिस्टर. प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होतो? प्रॉब्लेम एकच जागी होता, देवाच्या उपस्थितीमध्ये. कशामध्ये? देवाच्या उपस्थिती. आणि त्या उपस्थितीमध्ये देव तुमच्या प्रॉब्लेमचं उत्तर देत असतो. तो तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम विषयी विचारत असतो, काय करायचं, नीट करायचंय, बदलायचंय का? त्यावेळेस आमचं लक्ष इकडं तिकडं असतं आणि त्याची गोष्ट आम्हाला समजत नाही. समजतं का? ही गोष्ट शिका आज. प्रार्थनेमध्ये स्वतःला इतकं मी तुम्हाला सांगू का, आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना, आम्ही प्रार्थनेला बसायचो आमच्या पास्टरांबरोबर ना, तर आमच्या मंडळीमध्ये एक वेगळंच पद्धत व्हायची. आराधनेमध्ये आम्ही एकदा जर पहिल्या गाण्याला जर डोळे झाकले ना, आम्हाला माहिती नव्हतं पडत की शेवटचं गाणं कोणतं झालं काय झालं. आम्ही त्या आत्म्याच्या धुंदीमध्ये असायचो. आणि काय व्हायचं, आता आपण इथं असं उभे राहिलेलो तर आम्ही आमचे डोळे बंद केले असले आमच्या इकडंच फिरायचं, आपल्या इकडंच आराधना करत असायचं. माणूस माग उभा आहे तर त्याच्या तोंडाकडे, म्हणजे स्वतःला विसरून जायचो आम्ही. आणि त्या आराधनेमध्ये आम्हाला सगळ्या गोष्टीचा आनंद भेटत होता. पण आता काय आराधना होती माहितीये का? हे टाळी तर वाजवते पण तिकडं काय चाललं, पोरग काय करते, मुंगी चावली काय, डोकं फिरलं काय, सगळ्या या गोष्टी. तिथंच प्रभू येशू ख्रिस्ताकडून आलेली वाणी तुम्हाला ऐकायला भेटत. कारण इस्रायलाच्या स्तवनात बसणारा परमेश्वर त्याने तुम्हाला आणि मला ह्याच गोष्टीसाठी म्हणलं की आपण त्याचं काय करावं, आराधना करावी. तुम्ही आराधनेला आजपासून कशाला, देवाच्या गीताला वचनाला सिरियस घेऊन बघा. स्वतःला त्या आराधनेमध्ये त्या वचनामध्ये हरवून द्या. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले तुम्हाला दिसतील. हालेलुया. आणि प्रॉब्लेम असे तसे नाही तर तुम्ही जिथं कुठं उभं राहता तिथले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
काय होईल? तुम्ही जिथं कुठं उभे राहताल ना तिथले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुम्ही जिथून जाताल ना तिथं बदल घडेल. हे सामर्थ्य तुमच्यावरती उतरायला सुरुवात करेल. हालेलुया. आणि हा देवाचा अभिषेक घ्यायला शिका. मागत नका बसू माझं घर, माझं दार, माझं पोरग. हे मला असं काही लोकांना माझ्या पोरीसाठी प्रार्थना करा, पोरासाठी. अहो दुसरं नाहीच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे दिलेल्याच देवाने, पण त्याला तुम्ही अज्ञानाने बांधून ठेवलेल्या. तुम्ही बोला ना तुमच्या तोंडाने, माझ्या पोराचं चांगलंच होणार, चांगलंच होणार. कारण देव बोलला तुमच्या मुखात मी सामर्थ्य दिलं. कशामध्ये? तुम्ही बोला माझ्या मुलीचं चांगलंच होणार, चांगलंच होणार. तुमच्या बोलण्यामध्ये सामर्थ्य देव आपण दिलं. हालेलुया. आपल्या पार उभे राहूया प्रियानो. आणि आराधनेमध्ये स्वतःला अशा पद्धतीने विसरून द्या की देवाचा अभिषेक तुमच्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. आणि देवाचं वचन असं सांगतं बघा प्रियानो, ज्या ठिकाणी देवाचा अभिषेक आहे, ज्या ठिकाणी देवाचा अभिषेक. या प्रियानो इकडे या. ब्रदर थोडं तेल आणा. ब्रदर थोडं तेल आणा. वाट देतात. शारी बारी खाना मखासे खाना. स्वतःला हरवून द्या प्रियानो. इकडं तिकडं पाहू नका. जर तुम्हाला चेंजेस पाहिजे असेल, जर तुम्हाला बदल पाहिजे असेल, कार्य करणारा मी कोणी नाहीये. कार्य करणारा पवित्र आत्मा, भेट घेणारा पवित्र आत्मा आहे, जो तुम्हाला भेटण्यासाठी आज आलेला. तुम्ही त्याला भेटा, तुम्ही त्याला भेटा प्रिया. स्वतःला हरवून टाका त्या देवावर. स्वतःला हरवून टाका प्रियानो. शेखेने मे निखाला बारा यशरो बरोबर का शिखाला मारा ओरे बाबा बा शिखा राबा राबाला. स्वतःला हरवून द्या. मुख उघडा प्रियानो. त्या सानिध्यामध्ये मुख उघडा. आरोळे द्या त्या प्रभू येशूला. आरोळे द्या आपल्या प्रभू येशूला. आवाज द्या त्या प्रभू येशूला. त्याचं सामर्थ्य आज या ठिकाणावरती, त्याचा अभिषेक आपल्यामध्ये, पवित्र आत्मा आपल्यामध्ये. तो म्हणत आहे, तो विचारत आहे तुम्हाला, तुला नीट व्हायचंय का? तुला तुझ्या प्रॉब्लेम मधून बाहेर यायचंय का? तुझ्या समस्या तुला सोडवायच्यात का? त्याला भेट घ्या प्रिया. आज भेटा त्याला, भेटा प्रिया. परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. जीवन बदलणारा परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. बोलायला सुरुवात करा. इकडं तिकडं पाहू नका, पाहू नका. अद्भुत कार्य करणारा प्रभू परमेश्वर आज तुमच्या, आज रात्रीतून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत. तो परमेश्वर अभिषेकाद्वारे आज परमेश्वर तुमच्या कुटुंबातल्या प्रॉब्लेमचं उत्तर देणार आहे. ज्या ज्या अडकलेल्या गोष्टी आहेत, सर्व जटिल गोष्टी आहेत, परमेश्वर आज रात्रीतून भेट देणार आहे. आणि तुम्ही उद्या सकाळी साक्ष देणार आहे की आज प्रभूने माझ्या जीवनातला प्रॉब्लेम सॉल्व केला नाही. चमत्कार जसे तुम्ही कपडे बदलता तसे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये होणार आहे प्रियानो. चमत्कार देवाचा सामर्थ्य तुमच्या दृष्टीत असं पडणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही कपडे रोजच्या रोज बदलता तसा प्रत्येक एक चमत्कार तुमच्या जीवनामध्ये जोडला जाणार आहे. अभिषेक तुमच्या प्रॉब्लेम साठी नाही,
देवाला बोला तो सामर्थ्याने भर, जो माझा प्रॉब्लेम तोडून टाकणार आहे, माझा प्रॉब्लेम बदलणार आहे, माझं जीवन बदलणार आहे, माझी परिस्थिती बदलणार आहे. प्रभू त्या उपस्थितीने भर, त्या अभिषेकाने भर. प्रभू भर, प्रभू भर, प्रभू भर. प्रत्येक जण बोला प्रभू भर, प्रभू भर. अभिषेकाने, तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने प्रभू भर. येशूच्या नावात, येशूच्या नावात. हे रे बालाला, शेके रे बे. आत्म्यामध्ये होऊ द्या प्रभू. अरे बाका शेके रे बे. याला मग शखाला नमा. हो प्रभू, अभिषेक ठेवा, अभिषेकात ठेवा उतरून देवा. हे रे बे के शखाला ना मारा. हे रे प्रभू, परिस्थिती बदलणारा अभिषेक, अभिषेक, जीवन बदलणारा अभिषेक. हो रेखा याला प्रियाला त्या आत्म्यामध्ये स्वतःला सर्व प्रॉब्लेम जाळून टाकणारा देवा, अग्नी परमेश्वरा, पवित्र आत्म्याचा अग्नी उतरू दे. हो रे बाका या संगमे रे या रमा ले रमा साथी या रे बाला नमा 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 नमा. अग्नि 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 प्रभू, अग्नि, तुझा अग्नि, तुझा अभिषेक, तुझं जीवन. हेरे नामा हेरे मा. बोला प्रिया, बोला प्रिया. इकडं तिकडं नाही, प्रभूकडे बोला, प्रभूकडे बोला. चमत्कार घडवणारा अभिषेक, अभिषेक पवित्र आत्मा, अभिषेक पवित्र आत्मा. बोले बारे नमस्ते रे रे रे. देवाशी बोला, तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या अभिषेकाने भर, तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या कृपेने भर, तुझ्या ज्ञानाने भर. प्रभू अद्भुत सामर्थ्य अभिषेकाने, अभिषेक येशूच्या नावात पवित्र. आपण आता एक गीत गाणार आहोत प्रियानो. गीत गात असताना 2 लाईन येतील, एक सिस्टरांकडून एक माझ्याकडं. आम्ही त्याला अभिषेक करणार आहोत आणि हा अभिषेक तुमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीला उत्तर देणार, तुमच्या जीवनातला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. हा अभिषेक देवाला बोला की देवा, हा अभिषेक आम्ही घेऊन चाललो. आम्ही जिथं कुठे जाणार देवा, तुझा अभिषेक कार्य करणार, तुझी उपस्थिती कार्य करणार. 2 लाईनीमध्ये या आणि गीत गात राहा, आराधनेमध्ये राहा. बाकीच्यांनी डोळे बंद करा, बाकीच्यांनी डोळे बंद, कोणी नाही, एक एक जण या पुढं फक्त. हालेलुया हालेलुया. शनरबासी Holy Spirit, in the mighty name of Jesus, Lord. O पवित्र आत्मा येशूच्या नावाने सालामारो बरोबर शेखे नालामा. O Holy Spirit, Ibanama sheke raba kana de raba. Jesus, Lord. Thank you, Father. Holy Spirit, Lord. Sheke nemeni ke la la ba. Saramuri antara. Oh Holy Spirit, पवित्र आत्मा Jesus. Rikanama sheke raba. Hallelujah. Hallelujah. Holy Spirit, Holy Spirit, Lord. Rikanama shikara raba. पवित्र आत्मा येशूच्या नावाने, येशूच्या नावाने. सिहाना मरबो शंधराला बाला बाला बाला. ओ पवित्र आत्मा येशूच्या नावाने रेबा सेहेने मिखाला लाबा शंधरा मखारा बाबा. ओ होली स्पिरिट, होली स्पिरिट, प्रभू येशूच्या नावाने बापा लहरी नमस्ते खला बाबा. ओ रे बेबी लमा खरमा सिखंदाला लाबा. या पुढे जे राहिलं ते
शानाना मना बरा 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 ओरी बाला 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 ओ पवित्र आत्मा येशूच्या नावात ओ रबाला पिना शेखाना मखाला ओ होली स्पिरिट होली स्पिरिट होली स्पिरिट प्रार्थनेत राहा ज्यांच्या डोक्याला तेल लावले प्रार्थनेत राहा प्रियानो अभिषेक यावेळेस तुमच्या जीवनात कार्य करणार आहे होली स्पिरिट हो लारी नमा सेना मा खदे रिबा शंगाला हो हो रुबु 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 होली स्पिरिट यहा नमा शेखेने मी खाला बाबा होली प्रार्थनेत राहा प्रत्येक जण प्रार्थनेत राहा ओशन ते वरती करा पदर डोकं नबी बाराबा हा नाही खाला नामा शाखा देबो रुबो सेहंदे येशूच्या नावाने देवा येशूच्या नावाने यस लॉर्ड यस रिबाले बे शिखा रबाला प्रार्थनेत राहते शांधनमा शिखाला नामा रिबेले बेले 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 मे नामा सहारोबो होली स्पिरिट लॉर्ड रानीना शेखे नामा ओ जीसस प्रार्थना ओला हरे नामा नामा हालेलुया थँक यू लॉर्ड होली स्पिरिट लॉर्ड राबा नामा नामा शेखे नामा खोदे ओ सिहाना नामा होली स्पिरिट पवित्र आत्मा येशूच्या नावाने देवा ओ या रमा कालामा नामा ओ पवित्र आत्मा येशूच्या नावात देवा ओ रमा सेहेने के लिए हराबा शोहन दे रबा येशूच्या नावात दे बाप्पा ओ पवित्र आत्मा होली स्पिरिट लॉर्ड होली स्पिरिट राणी नामा का शेहेन देवा सहांदुबा येशूच्या नावाने देवा पुढे रेखाला प्रार्थनेत राहा प्रिय प्रत्येक जण होली स्पिरिट ओ रबाबा निधनिमा सेहेलेबे येशूच्या नावाने येशूच्या भाव लोक या इकडे रे बाबा बाला 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 शंगाला बाला बाला ओ पवित्र आत्मा होली स्पिरिट लॉर्ड होली स्पिरिट राना नामा शेखे लबा 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 ओ संधे नामा रबा लेबे नामा शेखे नामा शेखा नामा होली स्पिरिट 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 टच रिबाला का Sabe portarla. येशूच्या नावात ओ पवित्र सामर्थ अभिषेक येशूच्या नावात रिबा मामा सेका लारी वा सेका ना मामा होली स्पिरिट रिबा बाबा मामा शाखा ना नंदुरो ओ पवित्र आत्मा रीना वा सेका ना बेरे बेरे बे शाखा ना बाबा ओ होली ला मला कला बस होली स्पिरिट पवित्र आत्मा येशूच्या नावाने देवा हिरे बेखाई नामा शरियान दुरुबु रुबु उरी बाला बाला बा शबे निबे रिबे रखास येशूच्या नावाने तुझा अभिषेक यस तुझा अभिषेक परमेश्वर बाबा बाखाने खंडे यसे मामा रुबु यस प्रत्येक जण यावेळेस प्रार्थना करा यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत प्रिया माझ्या मागे प्रार्थना बोला प्रिया प्रभू येशू तुझा अभिषेकाचा दुप्पट वाटा आज मी स्वीकारलाय माझ्या घरातील माझ्या कुटुंबातील माझ्या नातेवाईकातील माझ्या कामातील माझ्या व्यवसायातील प्रत्येक अंधकार शक्ती या अभिषेका पुढं जळून नष्ट होणार मी जिथं कुठं उभा राहणार प्रभू तुझं सामर्थ्य कार्य करणार आहे कारण मी विश्वास ठेवलाय माझा जिवंत देव आहेस तुझा पवित्र आत्मा माझ्यावरती आहे माझ्यामध्ये आहे येशूच्या नावाने आमेन आमेन थँक्यू लॉर्ड जीसस पिता प्रभू परमेश्वर यावेळेस देवा ज्या प्रत्येकाला आम्ही तेलाने अभिषेक केलेला आहे प्रभू त्या प्रत्येकावरती बापा ज्या पवित्र आत्म्याची ज्योत पेटू दे परमेश्वर बापा तो अग्नी उतरून दे प्रभू देवा आणि देवा त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या घरातील त्यांच्या कामातील त्यांच्या नोकरीतील व्यवसायातील जे काही प्रॉब्लेम आहे देवा आज रात्रीतून झालेले आम्ही पाहतोच परमेश्वर नष्ट झालेले पाहतो देवा प्रत्येक मुख देवा तुझ्या अभिषेकाद्वारे बापा तुझी साक्ष देणार आम्ही पाहते देवा त्यांची साक्ष ऐकायला भेटते प्रभू देवा जीवन बदललेले पाहतो देवा खेळलिया सेना मरतो येशूच्या नावात येशूच्या नावात प्रभू तू स्पर्श
हे शिक्षणात प्रार्थना करतो म्हणून तो आहे. बोला यीशु मसीह की